गुड मॉर्निंग, स्वागत आहे आपला आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज आपण करणार आहोत ढोकळा। ढोकळ्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत बघा। सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेले आहे बेसन पीठ। आपण 1 वाटीचे प्रमाण घेतलेले आहे। सेम तेवढाच आपण आता बारीक रवा घेणार आहोत। तेवढ्याच प्रमाणात आपण आता रवा घालणार आहोत। बारीक रवा आहे हा पूर्ण। आणि याच्यामध्ये आपण आता दही घालून घेणार आहोत। सेम तेवढाच बाउल आपण दही घेतलेला आहे। आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण फेटून घेणार आहोत। आपण यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहोत। आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण याला अर्धा तास मुरत ठेवणार आहोत। आता आपण हे बॅटर एका टीन मध्ये काढून घेणार आहोत। आपण भांड्यामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं घेणार आहोत। यामध्ये आपण इनो घालून घेणार आहोत। इनो आपण फ्लेवरचं नाही घेतलेलं कुठल्याही। बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे छान। आपलं इनो घालून बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। आपण पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। आता ते चांगलं उकळी आलेले आहे। आता त्याच्यावर आपण आपलं बॅटर ठेवणार आहोत। बॅटर ठेवून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपण चांगलं झाकण ठेवून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटं आपण ढोकळा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे। आपण एका वाटीमध्ये आता पाणी घेणार आहोत। आता आपण यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहोत। आपण साखर विरघळवून घेणार आहोत। आपला ढोकळा तयार झालेला आहे। मी हात लावून बघते बघा, अजिबात चिटकत नाहीये हाताला। मी त्याच्यामध्ये तुम्हाला विसुरी पण घालून दाखवते। हे पहा, माझा ढोकळा मस्त तयार झालेला आहे, अजिबात चिटकलेला नाहीये। आता मस्त याला आपण फोडणी करून घेऊयात। पण त्याआधी आपण याला थंड करून ह्याच्यावरती आपण गोड पाणी घालून घेणार आहोत। गोड पाणी। आता आपण याची स्लाइस करून घेणार आहोत मस्त। यावर आता आपण थोडीशी मिरची पावडर भरभरूयात, थोडासा स्पायसीनेस येण्यासाठी। आता आपण फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सर्वात आधी मोहरी घालणार आहोत। मोहरी भरपूर घ्यायची आहे। मोहरी तडतडलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकूयात। आपण गॅस बंद करणार आहोत। थोडंसं हिंग आणि पांढरे तीळ घालून घेणार आहोत आपण। यावर थोडी थोडी फोडणी आपण वतून घेणार आहोत। कोथिंबीर घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला मस्त यम्मी ढोकळा तयार झालेला आहे। सो आपल्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा। थँक्यू, बाय।